हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? चांगलेच असतात. तर इथे आम्ही चिकन आणलं होतं. त्यानंतर मी भाकरी बनवल्या, मस्त टमटमीत मस्त फुगल्या आहेत बघा. किती सुंदर, खूप छान आणि आपोआप फुगलेले आहे, मी न हात लावता. मस्त बघा भाकरी, मस्त. तुमच्याही टमटमीत फुगतात का? तर कमेंट करून सांगा. तुम्हालाही येतात का अशा भाकरी छान छान? हे बघा किती पांढऱ्या शुभ्र आणि मस्त नरम. आणि हे बघा आपलं चिकन रेडी आहे. तुम्हाला मी रेसिपी नाही दाखवली, तर बघा आपलं सुक्कं चिकन मस्त. हे सूप बनवलं होतं माझ्या बाळांसाठी आणि हे रसा बनवला होता चिकनचा, झणझणीत मस्त कालवण केलेलं होतं आणि भारी. आणि तुम्ही सूप पण बनवत जा लहान मुलांसाठी, ते खूप छान पौष्टिक असतं. तर आपलं रेडी आहे, बघू शकता. मस्त फोटो काढलेले आहेत कोथिंबीर टाकून. तुम्हालाही पाणी सुटलं असेल. आणि माझी दोन्ही मुलं बघा कोशिंबीर आणि ते पुरी लाटत आहेत दोघं जण. मस्त. माझ्या मुलाला पुरी खायची होती, तर मी पटकन पीठ मळले आणि त्याच्यासाठी काही पण, आणि ते मी पुरी बनवत आहे. मस्त टमटमीत फुगलेली आहे बघा. आणि माझ्या मुलांना दोघांना पण लाटायला खूप आवडते चपाती. ते दोघं पण भांडत असतात, लाटायसाठी खूप भांडणं असतात त्यांची, चपाती पण. तर असंच पाहिजे, त्यांनाही आलं पाहिजे, करता आलं पाहिजे, शिकले पाहिजे. आपण शिकवलं तर त्यांना येणार. आणि तुम्ही शिकवा तुमच्या मुलांना. बघा कसं खातोय माझा लहान मुलगा आणि मोठा, त्यांना खूप आवडलं होतं जेवण. मस्त आपल्या घरीच बनवत जावा तुम्ही जेवण, आणि खूप पौष्टिक असतं, छान असतं. घरच्या घरी पाहिजे ते खाऊ घालत जा मुलांना तुमच्या. आणि घरातलंच खूप छान आपण बनवतो, बाहेरचं एवढं खूप हानिकारक असतं. आणि हा बघा माझा लहान मुलगा मस्त रील बनवत होता हा, आणि छानपैकी दिसत होता बघा कसा करतोय बघा. त्यानंतर आम्ही आईस्क्रीम आणली माझ्या मुलाने आणि मी फोटो काढले. तर लाईक, सबस्क्राईब